हॅलो, कसे आहात सगळे? मजेत ना? मी अनघा ए डॉट जवळे या आपल्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज पुन्हा एकदा युनिक आणि नवीन पद्धतीने आपल्याला रांगोळी कशी बनवता येईल याचा व्हिडिओ मी तुम्हा सगळ्यांसाठी घेऊन आलेली आहे. तर आजची रांगोळी आपली कार्डबोर्डमध्ये असणार आहे आणि ही 3 स्टेप्समध्ये आहे. तर वाटते ना सुंदर ही रांगोळी? चला तर मग बघूयात आपण ही रांगोळी कशी तयार केलेली आहे ती. तर या इथे मी ही कार्डबोर्डचं एक सर्कल घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकताय 38 सेंटीमीटरची मी पूर्ण सर्कल घेतलेला आहे. तर त्याला तुम्हाला हाफ करायचं आहे आणि कर्कटकाच्या सहाय्याने सर्कल करून घ्यायचं आहे आणि तेवढा सर्कल घ्यायचा आहे. आणि सेकंड सर्कल आपला 25 सेंटीमीटर आहे, तर त्याचंसुद्धा आपल्याला हाफ करून घ्यायचं आहे. आणि छोटा सर्कल आपला 17 सेंटीमीटर आहे, त्यालासुद्धा आपल्याला हाफ करून घ्यायचं आहे. आणि या इथे टिश्यू पेपरच्या आतमध्ये जो कार्डबोर्डचा रोल असतो तो मी घेतलेला आहे आणि तो 3 भागामध्ये कट करून घेतलेला आहे. तुम्ही या इथे बघू शकता. तर हे तिन्ही रोल आपले 5-5 सेंटीमीटरचे आहेत. 5पेक्षा थोडं कमी जास्ती असेल, तुम्ही 5 सेंटीमीटर घेतलं तरी चालेल. तर हे 5-5 सेंटीमीटरचे आपले कार्डबोर्डचे सर्कल कट केलेले आहे. आणि या इथे मी ही मास्किंग टेप घेतलेली आहे. आपले कार्डबोर्डचे काठ जे असतात ते चांगले दिसावे म्हणून मी त्यासाठी इथे मास्किंग टेप वापरलेला आहे. तर पूर्ण आपल्या तिन्ही सर्कलला आपल्याला काठांना ही मास्किंग टेप या पद्धतीने लावून घ्यायची आहे. आता आपल्याला यावरती लावायला एक फॅब्रिक येतो, बक्रम फॅब्रिक म्हणून, तुम्हाला स्टेशनरी शॉपमध्ये मिळून जाईल. हा बघा, हा असा दिसतो. बक्रम फॅब्रिक म्हटलं तर तुम्हाला स्टेशनरी शॉपमध्ये मिळून जाईल. तर या पद्धतीने आपल्याला हा कापड आपले सर्कल ठेवून मेजरमेंट घेऊन कट करून घ्यायचे आहे. तिन्ही सर्कलला आपल्याला हा लागणार आहे. तर तिन्ही सर्कल ठेवून आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला याला फेविकॉल MR मी इथे वापरती आहे. त्याच्यामध्ये थोडं पाणी मिक्स केलेलं आहे आणि हे फेविकॉल लावून आपल्याला हा फॅब्रिक चिपकवून घ्यायचा आहे. या पद्धतीने आपल्याला तिन्ही कार्डबोर्ड याच पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत. आणि या इथे आपल्याला ग्लू कुठलाही घेतला तरी चालणार आहे, म्हणजे साधं फेविकॉल असेल किंवा फॅब्रिक ग्लू असेल तरी चालणार आहे. तर तुम्ही इथे कुठलाही ग्लू वापरू शकता आणि त्याच्यात थोडं पाणी घालून पातळ करून घ्या आणि मग आपल्याला या पद्धतीने हा फॅब्रिक लावून घ्यायचा आहे. आता आपल्याला आपल्या कार्डबोर्डचा सेंटर पॉईंट मिळावं म्हणून मी न्यूजपेपरवरती ठेवून एक सर्कल आखून घेतलेला आहे. तुम्ही या इथे बघू शकता. आणि याला आपल्याला असं हाफ फोल्ड करायचं आहे आणि परत एक फोल्ड घालायची आहे, म्हणजे आपल्याला त्रिकोण मिळेल. आणि त्रिकोणचा जो टोक आहे तिथे आपल्याला आपलं सेंटर पॉईंट मिळून जाईल. तर या पद्धतीने तुम्ही तिन्ही कार्डबोर्डचं सेंटर पॉईंट आरामात काढू शकता. आणि या इथे मी पेपरचं सेंटर पॉईंट ठेवून मधल्या साईजचं सगळ्यात मोठ्या साईजवरती ठेवून एक सर्कल काढून घेतलेलं आहे. तुम्ही या इथे बघून समजू शकता की मला काय म्हणायचं आहे ते. तर या पद्धतीने आपण सेंटर पॉईंट घेऊन आधी न्यूजपेपरच्या सर्कलने तो सर्कल काढून घेतला, त्यामुळे आपल्याला बरोबर सेंटरमध्ये आपलं मधला सर्कल आलेला आहे. आणि या पद्धतीने मी आधीच असे त्रिकोण बनवून घेतले कागदाचे, त्याने मी ती डिझाईन करून घेतली. आणि या पद्धतीने पानाची सुद्धा छोटे छोटे कागद कट करून घेतला आहे, म्हणजे एकच कागद कट करून घेतलेला आहे आणि त्याने मी यावरती असं ठेवून डिझाईन काढून घेते आहे. तर या पद्धतीने आपण 2 सर्कलवरती डिझाईन करून घेतलेली आहे. आणि आता आपण या छोट्या सर्कलवरती या पद्धतीने आपल्याला त्याचं सेंटर पॉईंट मिळालेलंच होतं, तर एक छोटा सर्कल ड्रॉ करून घेतलेला आहे. आणि आता आपलं
तेच जे पान होतं ते आपण या पद्धतीने ड्रॉ करून घेतो आहे आणि याला मधल्या बाजूने छोटं पान ड्रॉ करायचं होतं, म्हणजे पाकळी ड्रॉ करायची होती. तर याच आपण कागदाच्या पाकळीला कापून घेतो आहे आणि छोटं करतो आहे आणि ह्यानेच आपण आतली बाजू ड्रॉ करणार आहे. तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने मी कैचीने कट करून छोटं पान म्हणजे कट करून घेतलेलं आहे आणि मधल्या बाजूला ठेवून या पद्धतीने काढून घेतलेलं आहे. तर तुम्ही सुद्धा ही डिझाईन काढू शकता किंवा तुम्हाला अजून कुठल्या डिझाईन काढायच्या असतील तर तुम्ही त्यासुद्धा काढू शकता. तर इथे बघू शकता तुम्ही आपले तिन्ही सर्कल वरती डिझाईन करून झालेली आहे आणि आता या इथे मी फेविक्रिलचेच कलर वापरती आहे. तर या पद्धतीने आपल्याला आता सर्कलच्या मधल्या बाजूला कलर करून घ्यायचा आहे आणि या इथे तुम्ही कुठलेही कलर कॉम्बिनेशन वापरू शकता, तुम्हाला जे आवडतील ते. आणि या पद्धतीने आपण पूर्णपणे आपल्या तिन्ही सर्कलला वेगवेगळे कलर करून घेणार आहे. आणि या इथे तुम्हाला एक गोष्ट परत मला सांगायची आहे की आपण ग्लू लावतो ज्या वेळेला, हा बकरम फॅब्रिक चिपकवताना जो आपण ग्लू लावतो तो जास्ती पातळ करू नका आणि तो लावल्यानंतर थोडं आपलं कार्डबोर्डचा शेप बिघडतो, म्हणजे तो वर खाली दिसतो. तर त्याला आपण पूर्ण आपली रांगोळी झाल्यानंतर आपल्याला तिला एका प्लेन जागेवरती ठेवायचं आहे आणि हलकं तिच्यावर काहीतरी आपल्याला वजन असं ठेवायचं आहे. त्याने त्या आपोआप सरळ होऊन जातात नंतर आणि एकदम सरळ दिसायला लागतात. तुम्ही माझी इथे रांगोळी बघू शकता, थोडं कार्डबोर्ड वर खाली झालेला आहे. तर तो होऊ नये, म्हणजे तो होतोच, आपण फेविकॉल लावतो त्यावेळेला तो नरम होऊन थोडा वरखाली होतोच. पण आपली रांगोळी पूर्ण झाल्यानंतर आपल्याला एक दिवस तरी मिनिमम आपल्याला त्याच्यावरती काहीतरी प्रेस करून ठेवायचं आहे, काहीतरी वजन ठेवायचं आहे. तर ते सरळ होऊन जातात आणि नंतर परत ते वाकडे होत नाही. एकदा सरळ झाले की नंतर तुम्ही त्याला पॉलिथिनमध्ये रॅप करून एका प्लेन जागेवरती किंवा ड्रॉवरमध्ये असं ठेवून दिलं तरी ते आरामात चांगले राहतात. पण एवढंच काळजी घ्यायची आपल्याला की वाकडं तिकडं ते ठेवायचं नाही आहे, कारण कार्डबोर्ड आहे तर ते परत वरखाली होऊ शकतं. म्हणून प्लेन जागेवरतीच तुम्ही त्याला ठेवा. आणि या इथे आपले तिन्हीही कार्डबोर्ड रंगवून झालेले आहेत. तर या पद्धतीने इथे मी मिरर्स लावलेले आहेत. तर फेविकॉल लावून आपल्याला पाहिजे तशा पद्धतीने आपल्याला मिरर लावून घ्यायचे आहेत. आणि या इथे मी 3D आउटलायनरचा वापर करते आहे. तर 3D आउटलायनरनी आपल्याला अशा पद्धतीने डिझाईन करून घ्यायची आहे. तर या इथे मी पांढऱ्या रंगाचं 3D आउटलायनर वापरते आहे आणि हे फेविक्रिलचं 3D आउटलायनर आहे. तुम्हाला हेच आउटलायनर कलरमध्ये सुद्धा मिळून जातील. तर तुम्हाला कलरचे करायचे असेल तर कलरचे सुद्धा तुम्हाला मिळून जातील. लोकल स्टेशनरी शॉपमध्ये हे इझिली अवेलेबल असतात. तर 3D आउटलायनर घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे काच जे मी इथे वापरते आहे हे सुद्धा मी स्टेशनरी शॉपमधूनच घेतलेले आहेत. तुम्हाला हे ॲमेझॉनवरती आरामात मिळून जातील कुठल्याही शेपमध्ये किंवा मिशोवरती सुद्धा तुम्हाला हे मिरर्स मिळून जातील. तर तुम्ही या इथे बघू शकता, मी काचेच्या बाजूला या पद्धतीने लाईन्स करते आहे. तर इथे सुद्धा मी 3D आउटलायनर वापरलेला आहे, लाल रंगाचं वापरलेलं आहे आणि इथे पिवळ्या रंगाचं वापरलेलं आहे. तर या पद्धतीने तुम्ही 3D आउटलायनरचा वापर करून सुंदर डिझाईन बनवू शकता. आणि जर तुम्हाला 3D आउटलायनर नाहीच मिळाले तर तुम्ही या इथे व्हाईट सिमेंटचा वापर करून सुद्धा आपलं 3D आउटलायनर बनवू शकता. तर आपल्याला आधी व्हाईट सिमेंट छान चाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याला एखाद्या वाटीमध्ये किंवा अशा बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला फेविकॉल मिक्स करायचं आहे.
तर तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने आपल्याला थोडं फेविकॉल टाकायचं आहे आणि थोडं पाणी टाकायचं आहे आणि त्याला या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हा आपला पांढरा रंग तेवढा येत नाही, त्यासाठी इथे मी फेविक्रिलचंच पांढरा रंग या इथे मिक्स करून घेतलेला आहे. आणि या पद्धतीने आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. तर आता या इथे आपल्याला कोन लागणार आहे. तर या पद्धतीने प्लास्टिकचं मी कोन तयार करून घेतलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता समोरच्या बाजूला आपल्याला या पद्धतीने सेलो टेप लावून घ्यायची आहे आणि आपल्याला जिकडेही आपलं कोन ओपन असेल त्याला सुद्धा आपल्याला सेलो टेप लावून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला व्हाईट सिमेंट यामध्ये भरून या पद्धतीने आपल्याला कोन वरच्या बाजूने सुद्धा सील करून घ्यायचं आहे सेलो टेपनेच. आणि आता आपल्याला पाहिजे जेवढी थिक आपल्याला लाईन पाहिजे, म्हणजे जेवढी जाड आपल्याला लाईन पाहिजे आहे तेवढी आपल्याला समोरून कट करून घ्यायचं आहे. आणि या पद्धतीने आपलं घरच्या घरी 3D आउटलायनर बनून तयार आहे. तर आजची ही टिप कशी वाटली तुम्हाला घरच्या घरी 3D आउटलायनर बनवायची, हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि या पद्धतीने आपण त्या सिमेंटमध्ये जर कलर टाकले तर आपलं कलरची सुद्धा आउटलायनर तयार होतील, म्हणजे कलरचे सुद्धा आपल्याला 3D आउटलायनर्स मिळून जातील. आणि आजच्या या पद्धतीची नवीन रांगोळी अशी ही युनिक आयडिया तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तर या पद्धतीने तुम्हाला पाहिजे तशा डिझाईन्स तुम्ही या इथे टाकू शकताय. तुम्ही इथे बघू शकताय मी वेगवेगळ्या पद्धतीने डिझाईन केलेली आहे. तर आता परत मी इथे सर्कल करून मिरर्स लावून घेतलेले आहेत. आणि आपण 3D आउटलायनर ज्या पद्धतीने लावतो त्याच पद्धतीने इथे मी हा लोकर वापरलेला आहे. तर तुम्ही बघू शकता की या पद्धतीने सुद्धा आपण डिझाईन करू शकतो. मिररच्या भोवती आपण थोडं ग्लू लावून या पद्धतीने लोकर लावून सुद्धा आपण डिझाईन तयार करू शकतो. ही सुद्धा खूप छान दिसते. ज्या पद्धतीने आपण 3D आउटलायनरनी लाईन्स करतो त्याच पद्धतीने लोकरने सुद्धा या इथे तुम्ही बघू शकता की मी इथे 3D आउटलायनरनी केलेला आहे आणि तिथे लोकरनी केलेला आहे. तर ते दोन्ही खूप छान दिसतात. आता आपल्याला काठानी लेस लावायची होती, तर या इथे मी ही अशी या पद्धतीची लेस वापरती आहे. आणि आपल्या तिन्ही कार्डबोर्डला मी ही सेम लेस लावलेली आहे. ही लेस थोडी जड असल्यामुळे मी या इथे ग्लूगनचा वापर केलेला आहे. जर तुम्ही साधी लेस लावत असाल तर ती फेविकॉलने सुद्धा चिपकून जाईल. आणि आता या इथे आपल्याला आजूबाजूला भोवती दिवे लावायसाठी मी दिव्यांना सुद्धा कलर करून घेते. तर मी आधी व्हाईट कलर करून घेतलेला आहे आणि त्यावरती मग आपल्याला पाहिजे ते कलर आपल्याला करून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर दिव्यांचे कलर वाळल्यानंतर आपल्याला पाहिजे तसं आपण आपल्या दिव्यांना डेकोरेट करू शकतो. तर मी दिव्यांच्या काठांना स्टोन्स लावून घेतलेले आहेत आणि मधल्या बाजूला थोडं गोल्डन कलर बोटाला घेऊन मी आतल्या बाजूने लावून घेतलेला आहे आणि एक स्टोन मधल्या बाजूला लावलेला आहे आणि 3D आउटलायनरनी लाईन्स करून घेतलेली आहे. तर तुम्ही इथे पाहिजे तशा पद्धतीने आपले दिवे डेकोरेट करू शकताय. तर छान या पद्धतीने आपले सगळे दिवे डेकोरेट करून झालेले आहेत आणि आपली आता रांगोळी पूर्ण झालेली आहे. इतकी सुंदर रांगोळी दिसती आहे. जर तुम्हाला आजची ही नवीन पद्धतीची रांगोळी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि कार्डबोर्डने सुद्धा आपल्याला अशा छान रांगोळ्या तयार करता येतात. तर तुम्ही बघू शकता की आपण जे कार्डबोर्ड वेस्ट होतात आपल्या घरी, त्या वेस्ट कार्डबोर्डने सुद्धा किती सुंदर आपल्याला रांगोळी तयार करता येते. तर तुम्ही सुद्धा यावर्षी दिवाळीमध्ये ही रांगोळी तयार करून बघा
आणि कशी वाटली ही रांगोळी आणि या रांगोळीची आयडिया तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हीसुद्धा ही रांगोळी ट्राय करून नक्की बघा. ही रांगोळी आपल्याला 3 स्टेपमध्ये दिसती आहे, तर आपल्याला पाहिजे तर आपण ही 3 स्टेपमध्ये ठेवू शकतो किंवा 2 स्टेपमध्ये सुद्धा ठेवू शकतो. आणि आपल्याला ते जे मध्ये स्टँड म्हणून आपण जो कार्डबोर्डचा पाईप वापरलेला आहे, टिश्यू पेपरचा रोल जो वापरलेला आहे तो आपल्याला चिपकवायचा नाही आहे, कारण आपल्याला ठेवायला प्रॉब्लेम होईल. त्यामुळे आपल्याला नुसतं ठेवायचं आहे रांगोळीवरती आणि त्यावरती आपल्याला स्टेप बाय स्टेप दोन्ही तिन्ही कार्डबोर्ड ठेवायचे आहेत. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि एक कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे ते. आणि तुमच्या फॅमिलीज आणि फ्रेंड्स ग्रुपमध्ये या व्हिडिओला शेअर करायला सुद्धा विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.